आलेख हा वाय अक्षाला समांतर असणार. वाय अक्षाला समांतर नेहमी लक्षात ठेवायचं. एक्स बरोबर काहीतरी आहे की नाही, मग ते वाय अक्षाला समांतर. वाय बरोबर काहीतरी आहे की नाही, की ते एक्स अक्षाला समांतर. आलेख काढता आले पाहिजे आपल्याला आणि लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की दिलेल्या समीकरणाचा आलेख नक्की कोणत्या अक्षाला समांतर असणार. इथे 0 आहे, इथे 1 2 3 4 5, इकडे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 ऋण 6, इकडे वरती 1 2 3 4 5 6 आणि खाली ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4. आता x बरोबर 3 या समीकरणाचा आलेख जर आपल्याला काढायला सांगितलं तर x बरोबर 3 जो आहे तो y अक्षाला समांतर असणार. y अक्ष म्हणजे ही जी उभी रेषा आहे ती, आणि आडवी जी आहे ती x अक्ष, आणि उभा जो आहे तो y अक्ष. x बरोबर 3 हे जे आलेख आहे या समीकरणाचा हा y अक्षाला असा समांतर असणार. दुसरा आपण रंग घेऊया. x बरोबर 3 हा असा जाणार. वाय अक्षाला समांतर असणार ही रेषा, आणि तिचं समीकरण असणार x बरोबर 3 वाय अक्षाला समांतर. ठीक आहे, x बरोबर 3. त्यानंतर मला सांगा, हे जे समीकरण आहे y वजा 2 बरोबर 0 असं समीकरण तुम्हाला दिलेलं आहे. आता y वजा 2 बरोबर 0 म्हणजे काय, तर हे सोडवायचं y साठी. असं समीकरण आहे ना, y वजा 2. आता हे वजा 2 तिकडे न्यायचंय, तिकडे नेले की ते +2 होतात, म्हणजे y बरोबर 2. आता y बरोबर 2 ही जी रेषा आहे किंवा या समीकरणाचा जो आलेख आहे तो कोणत्या अक्षाला समांतर असेल सांगा. y बरोबर 2 या समीकरणाचा आलेख कोणत्या अक्षाला समांतर असणार. उलट लक्षात ठेवायचं. x बरोबर काहीतरी आहे, समजा मगाशी x बरोबर 3 आहे, तर x बरोबर 3 या समीकरणाचा आलेख y अक्षाला म्हणजे उभ्या अक्षाला कोणत्या अक्षाला समांतर असणार. y बरोबर 2 x अक्षाला की y अक्षाला. समांतर कोणत्या अक्षाला असणार. कशी जाणार ती रेषा, ही जी y बरोबर 2 या समीकरणाची जी रेषा आहे ती आडवी काढायची की उभी काढायची. कशी काढायची, अशी काढू की उभी काढू. आडवी. आडवी, आणि 2 मधून काढायची. आडवी म्हणजे x अक्षाला समांतर असते है ना, म्हणजे तुम्ही अशी 2 मधून, y बरोबर 2 आहे की नाही, म्हणजे x अक्षाला अशी समांतर रेषा आहे. ही जी रेषा आहे y बरोबर 2 आहे, y बरोबर 2 किंवा मग y वजा 2 बरोबर 0. y वजा 2 बरोबर 0 म्हणजेच y बरोबर 2 आहे. ही जी रेषा आहे ही अशी आडवी येणार तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर तिसरी रेषा दिले x+6 बरोबर 0. आता ही समीकरण आधी सोडवायची, x आणि y च्या किमती काढायच्या आणि मग तुम्ही तो आलेख काढायचा. x+6 बरोबर, आता x+6 बरोबर 0. आता हे x साठी आपण सोडवलं तर हा +6 जो आहे, समीकरण जे आहे ना ते समीकरण सोडवायचा. समीकरण सोडवल्याशिवाय तुम्हाला आलेख बरोबर काढता येणार नाही. x+6 बरोबर 0 असं आहे.
x अधिक 6 बरोबर 0. आता हा अधिक 6 तिकडे नाही, कारण x बरोबर काही येणार ते आपल्याला हवंय. x बरोबर अधिक 6 तिकडे गेल्यावर वजा 6 होणार. म्हणजे हे तुमचं समीकरण आहे. x बरोबर ऋण 6. x बरोबर ऋण 6 जी रेषा आहे ती कोणत्या अक्षाला समांतर असेल? x बरोबर ऋण 6 कोणत्या अक्षाला समांतर? x अक्षाला की y अक्षाला? x बरोबर ऋण 6 y अक्षाला. बरोबर. y अक्षाला ती ऋण 6 मधून जाणार, अशी जाणार. ऋण 6 इकडे आहे. y अक्षाला समांतर म्हणजे अशी उभी जाणार. उभी ऋण 6 मधून जाणार. y अक्षाला समांतर म्हणजे उभी रेषा अशी ऋण 6 मधून जाणार. कारण x बरोबर ऋण 6 असं समीकरण आहे. बघा, आपल्याला x अधिक 6 बरोबर 0 नाही घालवायची. ते समीकरण आपल्याला x साठी सोडवायचं आणि मग बघायचं x ची किती किंमत आहे बरं. मग त्यानुसार ती रेषा आपण काढायची आहे. ही जी रेषा आहे हिचं समीकरण आहे x अधिक 6 बरोबर 0. x अधिक 6 म्हणजेच x अधिक 6 तिकडे गेल्यावर ऋण 6 होतात, म्हणून आपण ऋण 6 मधून नेलेली. कळलं का? कळते की नाही? थम्सअप करा कळत असेल तर. बर, आता आपल्याला पुढचं समीकरण काय दिलंय बघा. नाही समजलं? अरे, x बरोबर काहीतरी ज्याचं समीकरण x बरोबर काहीतरी आहे की नाही, ती उभी असणार, म्हणजे ती y अक्षाला समांतर असणार. हिचं समीकरण दिलंय का आपल्याला? x अधिक 6 बरोबर 0. x अधिक 6 बरोबर 0. आता x अधिक 6 बरोबर 0 हे समीकरण जे आहे हे अर्धवट आहे, म्हणजे आपल्याला x साठी ते सोडवावं लागेल, म्हणजे x ची किंमत काढावी लागेल. मग अधिक 6 फक्त आपल्याला काय करायचंय, त्या बाजूला न्यायचंय. कारण x साठी जर सोडवायचंय तर x बरोबर जे अधिक 6 आहे ते तिकडे न्यायचे, उजवीकडे न्यायचे. आणि उजवीकडे नेल्यानंतर ते अधिक 6 चे ऋण 6 होतात. म्हणून x बरोबर ऋण 6 असं समीकरण तयार होतं. आता x बरोबर ऋण 6 आहे तर तो y अक्षाला समांतर असणार, उभी असणार ती रेषा, आणि ऋण 6 मधून जाणार अशी. दिसते का? ही बघा, ही निळ्या रंगाची जी दिसते ती x अधिक 6 बरोबर 0 अशी ती रेषा आहे. कळते का? कळलं का? x बरोबर काहीतरी आहे ना, x बरोबर ऋण 6 आले ना. x बरोबर ऋण 6 आले याचा अर्थ ती y अक्षाला समांतर आहे, उभी आहे. y अक्षाला समांतर आहे, उभी आहे अशी. y अक्ष असा आहे ना, त्याला समांतर जाणार. x अक्षाला समांतर रेषा आडवी असते आणि तिचं समीकरण y बरोबर काहीतरी असतं. कळलं का? आता हे शेवटचं समीकरण मला सांगा, चौथं, ही कोणत्या अक्षाला समांतर असेल रेषा? y बरोबर x. हा, बरोबर, x अक्षाला समांतर असेल है ना. x अक्षाला समांतर म्हणजे आडवी की उभी? आडवी. आडवी ऋण 5 मधून तुम्हाला न्यायची आहे. ऋण 5 इथे आहे, इथे ऋण 5 असणार. तर याच्यातून मी ही रेषा नेणार आहे ऋण 5 मध्ये, अशी सरळ रेषा. हिचं समीकरण y बरोबर ऋण 5. ठीक आहे, अशा तुमच्या या रेषा असणार. आणि आपल्याला नुसतं समीकरण दिलं तरी आपल्याला ओळखता आलं पाहिजे की ती कोणत्या अक्षाला समांतर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की y अधिक 3 बरोबर 0.
म्यूट करा मुलांना. y अधिक 3 बरोबर 0. ही रेषा कोणत्या अक्षाला समांतर असणार? y अधिक 3 बरोबर 0. कोणत्या अक्षाला समांतर असणार? म्यूट करा प्लीज, कोणाकडे अनम्यूट आहे. y अधिक 3 बरोबर 0 कोणत्या अक्षाला समांतर असणार मुलांनो? x अक्षाला की y अक्षाला? y अधिक 3 बरोबर 0. तुमचं पहिलं ऑप्शन x आहे, दुसरं ऑप्शन y आहे. तुम्ही बोटाने दाखवा, पहिलं की दुसरं. y अधिक 3 बरोबर 0 हे समीकरण कोणत्या अक्षाला समांतर असणार? या समीकरणाचा आलेख कोणत्या अक्षाला समांतर असणार? पहिल्या. बरोबर, बरोबर आहे. हा, ठीक आहे. आता आपण पुढचं गणित बघूया पटापट. 6वं गणित तर आपलं झालेलं आहे. आता आपण 7वं गणित पाहणार आहोत. बघा, हा काय दिले 7वं गणित? आलेख कागदावर A 2,3, B 6,1 आणि C 0,5 हे बिंदू स्थापन करा. 3 बिंदू आपल्याला आलेखावर त्यांनी स्थापन करायला सांगितलेले. आता आलेखावर स्थापन करण्यासाठी आपल्याला आलेख काढावा लागेल. आलेखावर आपल्याला बिंदू स्थापन करण्यासाठी आपल्याला आलेख काढावा लागेल. हा आपण आलेख समजा हाच वापरूया. जाऊ दे, आपण दुसरा काढूया आलेख. बिंदू स्थापन करताना आपल्याला माहित आहे की ते बिंदूचं स्थान आधी ओळखायचं की तो कुठे, आणि त्याप्रमाणे स्थापन करायचं. जसं आपण बघितलं की धन असतील दोन्ही निर्देशक तर तो पहिल्या चरणात असतो. ऋण असेल तर दुसऱ्या, ऋण असेल तर तिसऱ्या चरणात, आणि धन असेल तर चौथ्या चरणामध्ये असतो. कोणताही निर्देशक, एखादा निर्देशक जरी 0 आहे तर तो अक्ष असतो, तो चरणात नसतो, है ना. जर x निर्देशक 0 तर y अक्षावर, आणि y निर्देशक 0 तर x अक्षावर. त्याप्रमाणे ते बिंदू आपण स्थापन करूया. तर इथे आता आपल्याला बिंदू जे आहेत ते कसे कसे दिले बघा. एचे निर्देशक मला दिलेले 2,3, 2,3. बी चे निर्देशक दिले 6,1 आणि सी बिंदूचे निर्देशक दिले 0,5. आता हे बिंदू कुठे आहेत ते तुम्ही मला जरा सांगा. ए बिंदू कुठे असेल सांगा. ए बिंदूचं स्थान कुठे आहे सांगा. कोणत्या चरणात आहे की अक्षावर आहे? ए बिंदू कुठे असणार? बघा 2,3 चिन्हांवरून ठरवायचं. पहिल्या चरणात धन दोन्ही, दुसऱ्या चरणात ऋण, तिसऱ्यामध्ये ऋण, याच्यामध्ये धन ऋण, याच्यामध्ये 1,0 म्हणजे दुसरा निर्देशक 0 असतो y x अक्षावर, आणि y अक्षावर पहिला निर्देशक 0 असतो.
A,0 म्हणजे काय? तर दुसरा निर्देशक 0 एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर पहिला निर्देशक 0. मग ए कुठे येईल सांगा? ए कुठे येणार? पहिल्या चरणात येणार, दुसऱ्या चरणात येणार की अक्षावर येणार, तिसऱ्या चरणात येणार, कुठे येणार? दोन्ही धन आहेत बघा ना. A2,3 A2,3 म्हणजे दोन्ही निर्देशक धन धन. मग दोन्ही निर्देशक धन धन मग कुठे येणार तो? पहिल्या चरणात. पहिल्या चरणात. मग पहिल्या चरणात बघूया आपण कुठे येणार, त्याचं स्थान आपल्याला निश्चित करायचंय. तर पहिल्या चरणात x2,3 ना, 2,3 म्हणजे एक्स अक्षावरचे 2 आणि वाय अक्षावरचा 3 असा, आणि इकडून वाय अक्षावरचे 3. इथे हा तुमचा बिंदू असणार ए, हा ए बिंदू, त्याचे निर्देशक 2,3. त्यानंतर बी बिंदू, बी बिंदूचे निर्देशक 6,1. मग हा कुठे येणार? बी बिंदू कुठे येणार? चौथ्या चरणात. मग 6,1 म्हणजे एक्स अक्षावरचे 6 आणि वाय अक्षावरचे ऋण 1 असं. इथे तुमचा बी बिंदू असणार 6,1. त्यानंतर तिसरा बिंदू आहे 0,5. हा कुठे येणार? 0,5 0,5 कुठे? बघा, कोणताही निर्देशक 0 असेल एखादा तरी कोणत्या अक्षावर येणार? बरोबर, अक्षावर. कोणत्या अक्षावर? एक्स अक्षावर की वाय अक्षावर? वाय अक्षावर. वाय अक्षावर इथे हा 0,5 बिंदू येणार. सी बिंदू, सॉरी, सी बिंदू 0,5 त्याचे निर्देशक. आता हे तिन्ही बिंदू स्थापन केल्यावर त्यांनी काय सांगितलंय की जर हे बिंदू एकरेषीय असतील तर त्यांना सामावणारी रेषा काढा, आणि ही रेषा एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांना ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूचे निर्देशक लिहा. म्हणजे हे तिन्ही बिंदू एकाच रेषेत आहेत का? बघा, एकाच रेषेत म्हणजे या तिन्ही बिंदूतून एक सरळ रेषा मला काढता येईल का? तर बघायचं. बघा, समजा अशी एक सरळ रेषा त्यांच्यातून चुकली थोडी माझी, अशी स्ट्रेट लाईन मला त्या तिन्ही पॉइंट मधून जाते का विचारली. रेषे तुम्ही पट्टीने जर काढलं हे आलेखावर तर ही तिन्ही बिंदू एकरेषीय आहेत. असं नाही ना की एक इथे आहे, एक इथे आहे, एक इथे आहे, असं नाही बिंदू आलेत आपल्याला. असे जर बिंदू आले असते तर एकाच रेषेत नाही येते. आता हे सध्या जे बिंदू आहेत तिन्ही पण ते एका रेषेत आहेत, सरळ रेषेत. म्हणजे तिन्ही बिंदू एका रेषेत थोडक्यात आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे सरळ रेषा येत नाही, तुम्ही पट्टीने काढा म्हणजे ती येणार बरोबर. ठीक आहे, स्ट्रेट लाईन येणार. थोडस चुकतंय. आता ही रेषा एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांना कोणत्या बिंदूत छेदते ते सांगा. एक्स अक्षाला कोणत्या बिंदूत छेदते? हा बघा, हा आपला एक्स अक्ष आहे, त्या एक्स अक्षाला या बिंदूत छेदते. या बिंदूचे निर्देशक काय आहे जिथे एक्स अक्षाला छेदते ती?
6,0 असे निर्देशक आहे. आणि जिथे वाय अक्षाला छेदते त्या बिंदूचं नाव काय आहे? वाय अक्षाला छेदते, कुठे छेदते बघा, इथे छेदते वाय अक्षाला. त्या बिंदूचे निर्देशक काय आहेत? दोन कॉमा तीन. नाही, वाय अक्ष हा उभा वाय अक्ष ना. उभ्या वाय अक्षाला कोणत्या बिंदूत छेदते? या वाय अक्षाला ही रेषा कोणत्या बिंदूत छेदते? बघा, कोणती आलेखावर मी एखादी रेषा काढली ना, ती एक्स अक्षाला आणि वाय अक्षाला कोणत्या तरी बिंदूत छेदत असते, तर त्याचे निर्देशक लिहिता आले पाहिजे. आता अशी समजा रेषा आहे, सरळ रेषा नाहीये. ही बघ ना, ही वाय अक्षाला ना माझी सरळ रेषाच येत नाही. वाय अक्षाला या बिंदूत छेदते, ज्याचे निर्देशक आपण ऑलरेडी लिहिलेले आहेत, 0,5. 2,3 हा कोणत्या अक्षावर नाहीये बिंदू ना. वाय अक्षाला कोणत्या बिंदूत छेदते? मग वाय अक्षावरचा बिंदू येणार, कळलं का? एक्स अक्षाला ती 6,0 या बिंदूत छेदते आणि वाय अक्षाला 0,5 या बिंदूत ती छेदते. ठीक आहे, कळलं का? आता पुढे आपल्याला काय माहितीये का? पुढे पुन्हा आपल्याला आलेख काढायचे. खालील समीकरणाचे आलेख एकाच निर्देशक पद्धतीवर काढा आणि त्यांच्या छेदन बिंदूंचे निर्देशक लिहा. ठीक आहे, आता हे जे समीकरणाचे आलेख आपल्याला काढायचे, जसं पहिलं जे समीकरण आहे बघा, 30 गणित आहेत, पण पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने ती तुम्हाला विचारलेली आहेत, एकाच प्रकारची गणित. आता यांचे पण तुम्हाला आलेखच काढायचे. x+4 बरोबर 0. आधी आपण ना ही समीकरणं सोडवून घेऊ आणि मग आपण त्यांचे आलेख काढू. आता x+4 बरोबर 0 जर आहे, तर ते मी x साठी मी सोडवणार ते समीकरण. आणि ते सोडवण्यासाठी मी काय करणार, हा जो +4 आहे तो उजवीकडे नेणार. आता -4 तिकडे नेल्यावर काय होईल? +4 तिकडे उजवीकडे नेल्यानंतर काय होईल? -4 होईल. x बरोबर -4 है ना. त्यानंतर दुसरं समीकरण आहे y-1 बरोबर 0. आता हा -1 तिकडे नेणार, -1 तिकडे गेल्यावर +1 होणार, म्हणजे y बरोबर 1 असं समीकरण बनणार. त्यानंतर तिसरं समीकरण मला काय दिलंय? 2x + 3 बरोबर 0. 2x + 3 बरोबर 0. आता हे पण मला x साठी सोडवायचं आहे, कारण मला आलेख जो काढायचा आहे तो मी x बरोबर काहीतरी असेल किंवा y बरोबर काहीतरी असेल, तर त्याचा मी आलेख मला काढता येतो. मग इथे काय करायचं, आधी हा +3 तिकडे जाणार, +3 तिकडे गेल्यावर ते +3 चं -3 होणार, पण इथे 2x आहे त्यामुळे इथे 2x राहणार. इथे कसं y होतं, इथे xच होतं फक्त, त्यामुळे x चा x, y चा y, पण इथे 2x राहणार. 2x बरोबर -3 होणार. -3 का? कारण हा -3 आहे, तो उजवीकडे मी नेला, तो -3 झाला. आता हा 2 पण इकडे न्यावा लागेल. x बरोबर -3 भागिले 2, कारण 2 इथे गुणिले, तो इकडे आला भागिले. आता 2 ने 3 ला भागाकार आपण जर केला, 2 ने 3 ला जर भागलं, तर दशांश चिन्हात उत्तर येतं. बे के बे, इथे मी 0 घेतला, इथे दशांश चिन्ह, 2 पंचे, म्हणजे
ऋण 1.5 असं उत्तर आलं. एक्स बरोबर ऋण 1.5. कळते का मुलांना हे काय केलं मी? हे समीकरण मी सोडवणार आणि मग त्या समीकरणाचा मी आलेख काढणार आहे. आलेख कागदावर मला आलेख काढायचं, पण आलेख काढण्यासाठी तुमचं जे समीकरण आहे ते आधी सोडवावं लागतं आणि मग तुम्हाला आलेख काढता येतो. ठीक आहे. पुढे आहे 3y वजा 15 बरोबर 0 असं समीकरण आहे. 3y वजा 15 बरोबर 0 हे सुद्धा समीकरण मला आधी सोडवावं लागतं आणि मग मी त्याचा आलेख काढणार. 3y वजा 15 बरोबर 0. आधी हे वजा 15 तिकडे न्यायचे. वजा 15 तिकडे नेल्यावर धन 15 होणार आणि हा 3 इकडे आहे तो तिकडे जाऊन भागिले होणार. 15 भागिले 3 म्हणजे 3 एके 3, 3 पाचची 15 म्हणजे y बरोबर 5 असं समीकरण तुमचं तयार होत. y बरोबर 5. आता अशी माझी चारही समीकरणं रेडी आहेत बघा. तुम्हाला इझी इक्वेशन नाही दिलेत, तुम्हाला सोपी समीकरणं नाही दिलेत, ती सोडवायची आधी. एक्स साठी किंवा वाय असेल तर वाय साठी सोडवायचे आणि मग त्यांचे आलेख काढायचे. एक्स बरोबर ऋण 4 आहे, वाय बरोबर 1 आहे, एक्स बरोबर ऋण 1.5 आहे आणि वाय बरोबर 5 आहे. आता एक्स बरोबर ऋण 4 हे जे समीकरण आहे, या समीकरणाचा मला आलेख काढायला सांगितलं. तर आलेख कसा काढणार तुम्ही? एक्स बरोबर ऋण 4 बोलल्यानंतर तो वाय अक्षाला समांतर. वाय अक्षाला समांतर म्हणजे उभी रेषा येणार. मग आपण आलेख काढूया आता ह्यांचे सगळ्यांचे. आधी मी समीकरण सोडवली आणि मग आता मी त्यांचे काय काढणार आहे? आलेख काढणार. आता इथे माझं पहिलं समीकरण जे आहे ते आहे एक्स बरोबर ऋण 4. ऋण 4 बोलल्यानंतर तो कोणत्या अक्षाला समांतर? वाय अक्षाला समांतर. एक्स बरोबर ऋण 4. वाय अक्षाला समांतर म्हणजे उभी काढू की आडवी काढू रेष? सगळं तेच आहे, फक्त मला आता समीकरण सोडवायची आहेत मुलांना. मी अशी काढणार वाय अक्षाला समांतर. हिचं समीकरण आहे एक्स अधिक 4 बरोबर 0 असं समीकरण. अशी येणार ही रेषा है ना. तसंच आहे ना समीकरण. म्हणजे मी सोडवल्यानंतर एक्स बरोबर ऋण 4 आलं, पण मूळ ज्याचं समीकरण हे आहे ते लिहायचं रेषेवर. त्यानंतर दुसरं समीकरण आहे वाय बरोबर 1. ही रेषा कोणत्या अक्षाला समांतर येणार? वाय बरोबर 1. बघा आज आपण हा धडा संपवणार आहोत, पण लक्ष द्या. वाय बरोबर 1 बोलल्यानंतर आपण एक्स अक्षाला समांतर म्हणजे आडवी जाणार ती रेषा. वाय बरोबर 1 जी आहे ती एक्स अक्षाला समांतर असेल. वाय बरोबर ऋण 1 आहे की 1 आहे रे मुलांनी? वाय बरोबर 1 धन 1 आहे.
अशी जाणार. हे आहे y वजा 1 बरोबर 0 या समीकरण. त्यानंतर दुसरं समीकरण आहे पुढचं x बरोबर ऋण 1.5. आता x बरोबर ऋण 1.5 म्हणजे y अक्षाला समांतर. x बरोबर काहीतरी आहे ना, मग y अक्षाला म्हणजे उभी असणार. आणि कशी आहे x बरोबर ऋण 1.5. आता ऋण 1.5 कुठे येणार? ऋण 1.5 म्हणजे हा ऋण 1 आहे आणि हा मध्ये ऋण 1 आणि ऋण 2च्या मध्ये पाचवी जी लाईन आहे ती ऋण 1.5 असणार आहे. त्याच्यातून तुमची ही रेषा अशी सरळ जाणार आहे. या रेषेचं ऍक्च्युअल समीकरण आहे 2x अधिक 3 बरोबर 0. दुसरी जी रेषा आहे शेवटची ती आहे y बरोबर 5 अशी रेषा. y बरोबर 5 आणि y बरोबर 5 जी रेषा आहे ती x अक्षाला समांतर येणार, 5 मधून जाणार, इथून अशी जाणार. ही y बरोबर 5 आहे, x अक्षाला समांतर. याचं समीकरण आहे 3y वजा 15 बरोबर 0. ठीक आहे, असं आपल्याला आलेख मिळणार. मुलं ऐकताय ना तुम्ही सगळेजण? कुठे गायब झाले सगळे? Wave your hands. जागे आहेत ना सगळे? आता मला सांगा, आता डावा हात करा, डावा हात. लेफ्ट हँड वेव करा. राईट हँड wave your right hand. Now wave your both hands. Very nice. छान, व्हेरी गुड. म्हणजे आहात सगळे, लक्ष आहे माझ्याकडे माझ्याकडे तुमचं लक्ष आहे असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, आता आपण शिकलो की नाही? आता मला फक्त प्रश्नांची उत्तरं द्या पटापट. आता आपण जो आलेख काढलेला आहे त्या आलेखामध्ये मी वेगवेगळ्या रेषा काढलेल्या आहेत. प्रत्येक आलेखाची एक रेषा आहे. आपल्याला एकूण 4 आलेख दिलेले आहेत, 4 समीकरणं दिलेली आहेत. त्या 4 समीकरणाच्या आपण 4 रेषा काढल्या. प्रत्येक समीकरणाचा एक आलेख, प्रत्येक समीकरणाची एक रेषा, अशा करून मी 4 रेषा काढलेल्या आहेत. त्या तुम्हाला दिसतात का बघा आता आलेख. ठीक आहे, आता आलेखावर या रेषा ज्या आपण काढल्या, ज्या तुम्हाला लाल रंगामध्ये दिसत आहेत, त्या रेषा, काही रेषा एकमेकांना छेदलेल्या आहेत बघा. आता नीट लक्ष द्या हा. ज्या मी रेषा काढलेल्या आहेत त्या काही रेषा एकमेकांना छेदलेल्या आहेत. मग त्या ज्या छेदलेल्या रेषा आहेत की नाही त्यांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा, असा पण प्रश्न आहे पुढे. एक तर या समीकरणाचे आलेख काढायचे प्लस छेदनबिंदूचे निर्देशक. आता बघा कोणत्या कोणत्या छेदलेल्या आहेत रेषा एकमेकांना. बघा इथे एक छेदलेली आहे, या 2 रेषा एकमेकांना छेदलेल्या आहेत. ठीक आहे, इथे कोणत्या, या बिंदू जवळ, आता मी या बिंदूला नाव देते ए बिंदू जवळ, ए बिंदू दिसला सगळ्यांना? ए बिंदू
त्या ए बिंदू जवळ कोणत्या दोन रेषा छेदल्यात सांगा, समीकरण सांगा त्या रेषांची, ज्या दोन रेषा छेदल्यात एकमेकांना ए बिंदू जवळ. हा जो ए बिंदू दिसतो त्या ए बिंदू जवळ बघा दोन रेषा एकत्र आलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? एक ही आलेली आहे 3y वजा 15 बरोबर 0 ही एक रेषा, आणि ही उभी रेषा एक, तिचं समीकरण x अधिक 4 बरोबर 0. अशा दोन रेषा तिथे छेदलेल्या आहेत बिंदू ए जवळ. बिंदू ए जवळ कोणत्या रेषा छेदल्यात मुलांना सांगताय का मला जरा समीकरण? ए जवळ कोणत्या रेषा छेदलेल्या आहेत बिंदू ए जवळ? एक आहे बघा ना, छेदणं म्हणजे काय, अशा दोन रेषा आहेत तर या इथे एकमेकांना छेदल्या, एकमेकांना छेदतात. दोन रेषा आहेत त्या एकमेकांना छेदणार. तो छेदन बिंदू मी काढलेला बघा ए. ए जवळ कोणत्या रेषा छेदल्यात सांगा? ए जवळ एक ही रेषा आहे 3y वजा 15 बरोबर 0 ही रेषा, आणि x अधिक 4 बरोबर 0 ही दुसरी रेषा छेदलेली आहे. बरोबर. आता त्याचे निर्देशक सांगा बघूया. ए चे निर्देशक कोण सांगेल? ए चे निर्देशक एक्स निर्देशक, वाय निर्देशक कोण सांगेल या ए बिंदूचे? एक्स निर्देशक काय आहे बघा, एक्स अक्षावरची कोणती संख्या दाखवतो तो? एक्स अक्षावरची जर बघितली तुम्ही तर कोणती संख्या दाखवते बघा, आणि वाय अक्षावरची कोणती दाखवते बघा. सांगायचे निर्देशक काय ए बिंदूचे दिसतात का? एक्स अक्षावर कोणती निर्देशक? हा 5,4 उलट बोलले, ऋण 4,5, कारण आधी आपण एक्स अक्षावरची संख्या घेतो है ना, ऋण 4,5. त्यानंतर आणखी कोणत्या बिंदूत या रेषा छेदलेल्या आहेत? आणखी चार, एकूण 4 बिंदू आहेत. हा बघा, हा एक आहे, आणखी एक बिंदू, हा बी बिंदू. या बी बिंदू जवळ कोणत्या दोन रेषा छेदल्यात? बी बिंदू जवळ एक 3y वजा 15 बरोबर 0, आणि दुसरी आता आहे 2x अधिक 3 बरोबर 0. या दोन रेषा छेदलेल्या. मग बी चे निर्देशक सांगा काय असणार? बी बिंदूचे निर्देशक, बी बिंदूचा एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक सांगा. बिंदूचा एक्स निर्देशक इथे येणार, हा एक्स निर्देशक आहे, आणि हा वाय निर्देशक. पहिला एक्स निर्देशक सांगायचा, मग वाय निर्देशक. एक्स निर्देशक काय दाखवतो? खाली एक्स अक्षावरची कोणती संख्या दाखवते तो? बी बिंदू ऋण 1.5. हा बी बिंदू जो आहे ऋण 1.5 एक्स अक्षावर बघा, ऋण 1 आणि ऋण 2 च्या मध्ये आहे, म्हणजे ऋण 1.5, आणि वाय अक्षावरची तो 5 ही संख्या दाखवतो. म्हणजे बी चे निर्देशक येणार ऋण 1.5, 5. त्यानंतर इथे सी बिंदू आहे बघा, हा इथं खाली, हा सी बिंदू. हा सी बिंदू मध्ये कोणत्या दोन रेषा छेदतात? एक एक्स अधिक वाय बरोबर 4, आणि दुसरी ही वाय वजा 1 बरोबर 0. तर सी बिंदूचे निर्देशक सांगा काय असणार? हा सी बिंदू, त्याचे निर्देशक काय येणार? एक्स निर्देशक किती येणार, आणि वाय निर्देशक किती? एक्स अक्षावरची कोणती संख्या दाखवतो? वाय अक्षावरची कोणती सांगा? एक्स अक्षावरची कोणती संख्या दाखवते? ऋण 4, वाय अक्षावरची 1, ऋण 4,1 असे या सी बिंदूचे निर्देशक असणार, ऋण 4,1. आणि एक हा डी बिंदू आहे, हा जो डी बिंदू आहे त्याचे निर्देशक येणार ऋण 1.5 आणि वाय अक्षावरचा 1 असं. हे बघ, छेदन बिंदूचे पण निर्देशक आपल्याला लिहायला सांगितले प्रश्नामध्ये बघा, त्यांच्या छेदन बिंदूंचे पण निर्देशक लिहा असा आपल्याला प्रश्न आहे. ठीक आहे, तर असा आलेख काढायचा. कळलं सगळ्यांना काय केलं आपण? आलेख काढले आणि त्या आलेखांच्या छेदन बिंदूंचे निर्देशक आपण शोधले. ठीक आहे.
आता आपण पुढचा धडा, नवीन धडा पुढच्या वेळेला सुरू करणार आहोत. ठीक आहे. आता आपण आपली वेळ संपलेली आहे. बाय. बाय मॅम बाय.